हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू बिंग बँकर. आय होप तुमच्या सगळ्यांची स्टडी सुरू असेलच बिकॉज आपले RRBPOचे ॲडमिट कार्ड आऊट झाले आहेत आणि माझी एक्झाम 3 ऑगस्टला सेकंड शिफ्टमध्ये आहे. सो तुमच्या सगळ्यांची एक्झाम कधी आहे आणि कुठल्या शिफ्टमध्ये आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे बिकॉज माझ्या जॉईनिंगमुळे स्टडी आणि यूट्यूबकडे टाईम देणं थोडंसं अवघड जातं आहे. सो आता सॅटर्डे संडे टाईम असल्यामुळे मी आज LRची एक सेक्शनल दिली आहे. सो त्यामध्ये मी 40 आउट ऑफ 40 क्वेश्चन अटेम्प्ट केले, पण पझलमध्ये एक क्वेश्चन रॉंग झाला आहे. सो आता RRBमध्ये यावेळेसपासून सेक्शनल टाईम असणार आहे. त्यामुळे आपल्याला रिजनिंगला 25 मिनिट आणि कॉन्ट सेक्शनसाठी 20 मिनिट असा टाईम असणार आहे. सो कॉन्ट ज्याचं वीक आहे त्यांच्यासाठी थोडंसं हे टफ असणार आहे, बट जास्त टेन्शन घ्यायचं नाही आहे बिकॉज सगळ्यांसाठीच हे नवीन असणार आहे. त्यामुळे सगळेच LRमध्ये जास्त आणि कॉन्टमध्ये कमी अटेम्प्ट करतील. सो LRमध्ये 25 मिनिट्स असल्यामुळे आपल्याला 40 आउट ऑफ 40 क्वेश्चन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपल्याला ते करणंच आहे. त्यामुळे तुम्ही LRच्या सेक्शनल द्या आणि आपले 40 आउट ऑफ 40 क्वेश्चन विथ 100% ॲक्युरसी होतील. याकडे आपल्याला आता सध्या जास्त लक्ष द्यायचं आहे. आणि कॉन्ट सेक्शनमध्ये सुद्धा 20 मिनिट्समध्ये आपण जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करू, या प्रकारे आपल्याला आपली तयारी सुरू ठेवायची आहे. सो मला सध्या असं वाटतं आहे तुम्हीसुद्धा आता मॅक्झिमम सेक्शनल द्या आणि सध्या ऑनलाईन प्रॅक्टिस सुरू ठेवा मॅक्झिमम. जर काही मेन्सचं किंवा करंट अफेअर्स या गोष्टी सध्या सुरू असतील तर त्याचा टाईम थोडा कमी केला तरी चालेल. सध्या फक्त प्रिलिम्सवर फोकस करा आणि सेक्शनल जास्त बेनिफिट देणारे आहेत. त्यामुळे सेक्शनल प्लस फुल लेंथ मॉक अशा प्रकारे आपल्याला सध्या आपली स्ट्रॅटेजी ठेवायची आहे. सो एक्झाम आता खूप जवळ आलेली आहे, त्यामुळे माइंड एकदम स्ट्रेस फ्री ठेवा आणि चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस सुरू ठेवा. सो तुमच्या सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि तुमची एक्झाम झाल्यानंतर तुमची एक्झामची लेवल काय होती आणि तुमचे अटेम्प्ट्स मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटू लवकरच पुन्हा एक्झाम झाल्यानंतर. So bye and thanks for watching the video.